बरोबर आहे. मला 100 वेळा फोन फिरवलेला दिसतो तुम्हाला, पण मी 100 वेळा का फोन करते की मी फक्त एक बायको आहे म्हणून तुम्हाला फोन करत नाहीये. तर त्याच्या पाठीमागं काळजी, प्रेम, ओढ ह्या सुद्धा गोष्टी असतात. 4 मित्रांमध्ये बसल्यानंतर ना आपली बायको घरी जिवंत आहे का, मेली आहे का, जेवली आहे का, काय केलंय ह्याच्याशी तुम्हाला घेणं देणं नसतं. पण घरी मात्र आल्यानंतर ना सगळं स्टाफ टीप पाहिजे असतं. अहो, जेव्हा आम्ही घरामध्ये दिवसभर बसते ना एक बायको, त्यावेळेस 100 वेळा विचार फक्त तिला तिच्या नवऱ्याचा येत असतो. टीव्ही पाशी बसल्यानंतर अचानक न्यूज लागते ना की इथे ऍक्सिडेंट झाला, त्यावेळेस जास्त काळजाला मला त्रास होतो की माझा नवरा घराबाहेर पडलाय. त्यावेळेस कळतं, त्यावेळेस तो तुम्हाला फोन फिरवला जातो. ज्यावेळेस तुम्ही फोन उचलत नाही ना, त्यावेळेस जीव इथं घाबरा घुबरा होतो. त्यावेळेस तो तुम्हाला फोन फिरवला जातो. कुठे म्हणून हे वारंवार विचारतो ना, 1 तासाने येतो असा निरोप देता, 1 तासाच्या 1 मिनिटानंतर ना आम्ही फोन फिरवला जातो ना, तो काळजीपोटी फिरवला जात असतो. नवरा म्हणून तुम्हाला काही वाटत नाही, पण एक बायको म्हणून हे मी माझं कर्तव्यच नाही. तर प्रेम, काळजी, सुखादुखात मी तुमच्या सोबत असते. तर तो वारंवार फोन फिरवणं म्हणजे चुकीचं नसतं. त्याच्या पाठीमागं काही गोष्टी असतात जे तुम्हाला नाही कळणार.